नमस्कार मित्रांनो, ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझी लाडकी बहीण ही जी नवीन वेबसाईट चालू केलेली आहे, त्या वेबसाईटद्वारे आपल्याला कशाप्रकारे जो आहे तो अर्ज भरायचा आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. तर यासाठी तुम्हाला माझी लाडकी बहीण ह्या वेब पोर्टलवर यावं लागेल. त्या तिथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इनवर क्लिक करावे लागेल. अर्जदार लॉग इनवर केल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर आपण या इथं लॉग इन करून घेतलेला आहे. लॉग इन सक्सेस असा मेसेज आलेला आहे. आता या इथं आपल्याला स्क्रोल करून या इथं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर या इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या इथं क्लिक करायचा आहे. या इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं समोर आधार नंबर आणि कॅप्चा दिसेल. तर आपल्याला ज्या महिलेचा इथं अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा आपल्याला या इथं आधार नंबर टाकून जो आहे तो व्हॅलिडेट आधार करून घ्यायचा आहे. तर या इथं मी आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करतो. तर इथं त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून आपल्याला व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर आता आपल्या इथं व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज जो आहे तो आता आपण पुढं भरायचा आहे. या इथं तुम्हाला महिलेचे आधार कार्डप्रमाणे नाव टाकून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली इथं तुम्ही वडील किंवा पती अशा प्रकारे जे काही असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. इथं पती जर सिलेक्ट केलं तर इथं आपल्याला पतीचं नाव जे आहे ते टाकायचं आहे. महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे. या इथं वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायची आहे आणि जन्मदिनांक टाकायचा आहे. आणि या इथं आपण महाराष्ट्र जन्माला आहात का असं विचारलं तर महाराष्ट्रातला असाल तर होय करायचं आहे. होय केल्यानंतर आपला अर्ज खाली जो आहे तो ओपन होईल. तर या इथं आपल्याला अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. आधार कार्डप्रमाणे इथं पत्ता टाकायचा आहे. पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव टाकायचा आहे. तुमची जी काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, महानगरपालिका असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे. तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे. या इथं महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि इतर शासनाच्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, घेत असाल तर होय किंवा नाही, शक्यतो नाहीच म्हणायचं आहे. या इथं नाही म्हणायचं. आणि या इथं महिलेचं बँकेचा तपशील द्यायचा आहे. इथं बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचं नाव, त्याचप्रमाणे बँकेचं अकाउंट नंबर टाकायचा आहे. IFSC कोड टाकायचा आहे. आणि इथं अनेकदा बँकेचं अकाउंट टाकून घ्यायचं आहे. आणि इथं विचारलं आहे की आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का असं विचारतं आहे, तर होय म्हणायचं आहे. आणि या इथं खाली आल्यानंतर आपल्याला जे आहे ती कागदपत्र जी आहेत ती अपलोड करायची आहेत. या इथे तुमचा कागदपत्राचा साईज जो आहे तो 50 KB ते 5 MB असणे अतिशय महत्त्वाचा. ह्या साईजमध्येच तुम्हाला इथं कागदपत्र अपलोड करायचे आहेत. या इथं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आणि या इथं आधार कार्डची मागची बाजू अपलोड करायची आहे. या इथं आधार कार्डची मागची बाजू अपलोड करायची आहे. आणि या इथं तुमच्याकडे जर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल तर ते इथून तुम्ही अपलोड करू शकता. या इथं अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. त्यावर सर्व बॉक्स टिक मार्क करायचे आहेत आणि सही करायची आहे आणि मगच ते आपल्याला अपलोड करायचं आहे. या इथं बँकेचं पासबुक आणि इथं अर्जदाराचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि या इथं ह्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला स्वीकारा करून या इथं सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तरी सर्व माहिती मी आता फटाफट भरून घेतो आणि तुम्हाला सबमिट करून दाखवतो. आता सर्व डॉक्युमेंट या इथं आपण अपलोड केलेले आहेत आणि फॉर्मसुद्धा आपण या इथं भरलेला आहे. सगळी माहिती आपण व्यवस्थित भरायची आहे. व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आणि सर्व माहिती भरल्यानंतर माहिती साठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपला अर्ज जो आहे तो सबमिट करण्यापूर्वी पूर्ण बघून घ्यायचा आहे. या इथं आपलं नाव व्यवस्थित आहे का, अकाउंट नंबर, त्याचबरोबर तुमचा पत्ता, फोटो, सर्व माहिती या इथं चेक करायची आहे. चेक केल्यानंतर आपण या इथं कॅप्चा जो आहे तो फिल करायचा आहे. या इथं कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट जे आहे ते
करायचं आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्या आणि आपण सबमिट या बटनावर कॅप्चा टाकून क्लिक करूयात. तर या इथं आपला कॅप्चा टाकून झालेला आहे. तर आता या इथं सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली जो आहे तो आपला अपलोड झालेला आहे. या इथं बघू शकता नाव दिसतं आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर दिसतं आहे, फोटो दिसतं आहे आणि ॲप्लिकेशनचं स्टेटससुद्धा तुम्हाला या इथं दिसतं आहे. आत्ता आपलं ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये आहे, कारण आत्ताच आपण फॉर्म भरलेला आहे. तुम्हीचं जेव्हा फॉर्म अप्रूव्ड होईल तेव्हा इथं तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसच्या इथं अप्रूव्ड म्हणून दिसेल. या कडेच्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सगळा तुम्हाला या इथं दिसून जाईल. तर या इथं आपण अशा प्रकारे पोर्टलवर फॉर्म जो आहे तो भरू शकतो. या इथं तुमचं पेंडिंग दिसतं आहे. थोड्याच दिवसात या इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते फॉर्मचा इथं स्टेटस तुम्हाला दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही वेब पोर्टलद्वारे फॉर्म जो आहे तो माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा भरू शकता. आता ॲपवर आपण फॉर्म भरू शकणार नाही. तेव्हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर देखील करा. तोपर्यंत धन्यवाद.